राहुल गांधी संघर्ष करो, राहुल गांधी अब संघर्ष करो, कांग्रेस जरूर मोदी सरकारने घटनेची गळचेपी करायचं ठरवलेलं आहे। पूर्वी जो अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा इंग्रजांनी आणायचा प्रयत्न केलेला होता, त्याच इंग्रजांचे दलाल असलेलं मोदी सरकार यांनी हा जनसुरक्षा कायदा आणून राजकीय संघटना असतील, आवाज उठवणारे प्रश्न विचारणाऱ्या संघटना असतील, प्रश्न विचारणारे व्यक्ती असतील, यांच्या विरोधात हा जनसुरक्षा कायदा आणून त्यांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आहे। जनसुरक्षा कायदा म्हणजे तुम्ही सरकारच्या विरोधात काय बोलायचं नाही, सरकारच्या विरोधात बोलणार तर तुमच्यावर या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होणार आणि तुम्हाला 6 महिने जामीन मिळणार नाही, अशा प्रकारचा हा कायदा आहे। मकोका सारखा हा कायदा आणलेला आहे। वास्तविक अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येक नागरिकाचं लोकशाहीतील स्वतःचं अधिकार आहे, स्वतःचं कर्तव्य आहे विचारणं, आणि हा जनसुरक्षा कायदा हा देशासाठी हानिकारक आहे, देशाच्या लोकशाहीला हानिकारक आहे। या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात राहुलजींनी संसदेत आवाज उठवलेला आहे, विधानसभेत काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या लोकांनी आवाज उठवलेला आहे, संसदेत आवाज उठवलेला आहे, आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशावरून महाराष्ट्र प्रदेशच्या सूचनेवरून आम्ही हा इथे जनसुरक्षा कायद्याचा निषेध आंदोलन घेतलेला आहे। आमचा निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींकडे पाठवणार आहोत, पंतप्रधानांकडे पाठवणार आहोत। आज ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षातर्फे जो जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासंदर्भात आम्ही आंदोलन छेडलेलं आहे। त्या आंदोलनासंदर्भात आम्ही या केंद्र सरकारलाही सांगू इच्छितो आणि फडणवीस सरकारलाही सांगू इच्छितो की बाबा रे, या देशामध्ये संविधानाच्या तत्वाने अनेक कायदे ऑलरेडी अंमलात आहेत। त्याच कायद्यांना जर तुम्ही प्रामाणिकपणे अंमल केला, लोकांचे तुम्ही प्रश्न शॉर्टिंग केले, तर तुम्हाला हे फासूर मासूर असे काही प्रश्न निर्माण करण्याची गरज नाहीये। तुमच्या नजरेसमक्ष, तुमच्या सत्ता समक्ष या देशामध्ये आया बहिणींची इज्जत लुटली जाते, महागाईने लोकांना जीवन जगणं मुश्किल केलं जाते, शालेय जीवनामध्ये लोकांना अनेक व्यथा निर्माण होत आहेत, आरोग्य सेवेमध्ये लोकांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागतात। हे प्रश्न सोडा फडणवीस साहेब, मोदी साहेब, हे राहते बाजूला, पण विरोधी पक्षाच्या लोकांनी तुम्हाला नामोहरण करू नये म्हणून तुम्ही हा जनसुरक्षेचा कायदा लागू केला, याचा आम्ही काँग्रेस पक्षातर्फे जाहीर निषेध करतोय। जय 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 जय